एका नवीन स्कॅम बद्दल माहिती घेऊन आलेलो मित्रांनो, नीट ऐका. सुरुवात अशी होते की तुम्ही ज्यांना फॉलो करता असे युट्यूबर्स, फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स यांचे फोटो लावून इंस्टाग्रामवर तुम्हाला पोस्ट दिसायला लागतात, ज्यात लिहिलेलं असतं की हा शेअर असा वाढणार आहे, माझं सजेशन आहे, हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जिथे तुम्हाला असे सजेशन्स रोज मिळतील वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करता, मग तुम्हाला काही सजेशन दिली जातात जी खरी पण असतात, त्यातनं तुम्हाला फायदा सुद्धा होतो, त्यामुळे तुमचा विश्वास बसतो. मग ते म्हणतात की आता ह्या आयपीओ मध्ये गुंतवायचे, त्या आयपीओ मध्ये गुंतवायचे, पण तुमचं पर्सनल अकाउंट आहे, तुम्हाला आयपीओ मिळण्याची शक्यता कमी आहे. आमचं अकाउंट इन्स्टिट्यूशनल आहे, तुम्ही पैसे आम्हाला पाठवा, आम्ही तुमच्या वतीने पैसे गुंतवतो, त्यासाठी आमचं हे ऍप डाउनलोड. मग व्हॉट्सअप ग्रुपवरच कोणीतरी तुम्हाला डिटेल्स पाठवतो, तुम्ही त्यांना पैसे ट्रान्सफर करता आणि या डाउनलोड केलेल्या ऍपमध्ये तुम्हाला हे सगळं दिसत असतं की इतके पैसे जमा झाले, मग त्यांनी या आयपीओ मध्ये गुंतवले, मग आता तो ग्राफ वर खाली होतोय, तुमचे पैसे असे वाढतायत वगैरे. सेम टाइम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला फायदा झालाय असं सांगणारे लोक स्क्रीनशॉट्स टाकतच असतात, त्यामुळे तुमचा विश्वास आणखीन बसत असतो. तुम्ही आणखीन एखाद्या आयपीओ मध्ये पैसे गुंतवता. अल्टिमेटली जेव्हा तुम्हाला वाटतं की हे पास झालं, आता आपण पैसे विड्रॉ करूया, आपल्याला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे, तेव्हा तुम्ही बघता की त्या ॲपमध्ये विड्रॉ करण्याची काहीच सोय नाही आहे. सो तुम्ही व्हॉट्सअप ॲडमिनला सांगता की मला पैसे काढायचे, काय करू. तो ॲडमिन तुम्हाला रिप्लाय देणं बंद केलेलं असतं त्याने. मग तो तुम्हाला ब्लॉक सुद्धा करतो. ज्या व्यक्तीच्या अकाउंटला तुम्ही सुरुवातीला पैसे पाठवले होते त्यांनी सुद्धा तुम्हाला ब्लॉक केलेलं असतं आणि तुमच्यासोबत एक मोठा फायनान्शियल स्कॅम झालेला असतो. मेथॉलॉजी कळली, पण सुरुवात कुठून झाली? ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे अशा इन्फ्लुएन्सरचे फोटो वापरून सुरुवात झाली. खास करून मी असं बघतोय, सीए रचना फडके रानडे ह्या ज्या आहेत त्यांचे फोटो वापरून हा स्कॅम केला जातोय सध्या तरी, असं माझ्या लक्षात आलं. म्हणून म्हटलं आपण लगेच हा व्हिडिओ बनवून टाकावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इझी मनी सारखी कुठलीही गोष्ट जगात नसते. पैसा हा कष्ट करून, डोकं वापरून, घाम गाळूनच कमावा लागतो.